हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल जास्वंदीज कोझी नेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत. आणि लास्ट ब्लॉगमध्ये मी जसं सांगितलं होतं की मी नाशिकला आली आहे, माहेरी आली आहे. तर मी आता नाशिकला माझ्या चुलत भावाकडे आली आहे. त्याचा मुलगा आहे प्रीत, तर तो रियांशच्या बरोबरीचाच आहे आणि त्या दोघांना एकमेकांसोबत खेळायचं होतं. त्याचं आल्यापासून चाललं होतं की मम्मी प्रीत दादाच्या घरी जायचं आहे. तर तेच आता आम्ही आलो आहे इकडे. तर हा आहे प्रीत आणि हा रियांश. दोघांची चालू आहे मस्ती. हाय करा दोघे जण. प्रीत, तुझी एक्झाम चालू आहे ना? अभ्यास झाला का तुझा? काय माहिती? झाला का? नक्की सांग. हो झाला. झाला ना सगळा अभ्यास? झाला. ठीक आहे. आता त्याने आज दिवसभर अभ्यास केला त्याने. आणि मग आता मी या दोघांना घेऊन चालली आहे फन बॉक्समध्ये, इथे खेळायला गेम झोनमध्ये. तर ते पण शूट करेल आणि ते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेल. आणि ही माझी बहिणी आहे, सपना बहिणी. हाय. तर आम्ही यांच्याकडे आलो आहे. ही बहिणी ॲक्च्युली अहमदाबादची आहे आणि म्हणजे हिचं माहेर अहमदाबादचं आहे. आणि मला वाटलं होतं की चला, म्हटलं आता बहिणी येईल अहमदाबादला तर मला अहमदाबाद फिरवेल आणि सगळं काही दाखवेल. पण नेमकी आता काय झालं सांग. माझेच भाऊ इथे येत आहे म्हणून त्यांची शिफ्टिंग इथं होते, म्हणून मला आता अहमदाबाद जाताच येणार नाही. आणि तिच्या भावाचं ट्रान्सफर इकडे झालं. मी तिकडे गेली आणि तिच्या भावाचं ट्रान्सफर इकडे आलं. तर मग आता ते इकडेच थांबतील. तर आता मग आता ती माझ्याच घरी येईल. तर आता मी तू माझ्या तुमच्या घरी घरी आहे आणि मग मला अहमदाबाद मीच तुम्हाला फिरवा. नाही, तू आमच्या घरी आणि तू मला मी तुम्हाला अहमदाबाद अहमदाबाद फिरवते. हा, तसंच करू आपण. तर हाय माझा भाऊ योगेश, की ज्याच्या घरी मी आत्ता आली आहे. तो आत्ताच आला आणि आता आमची पण तयारी सुरू आहे. तर मुलं काय आता ऐकत नाही बिलकुलच. आम्हाला पण जायचं आहे त्यांना फन बॉक्समध्ये घेऊन. आता सध्या त्याने मस्त आमच्यासाठी फ्रूट्स आणले होते, तर मुलं पण आता तेच फ्रूट्स खात आहे. तू काय खात आहे? दाखव दाखव दाखव, काय आणलं तुला पप्पांनी? है ना? वॉटर ॲपल. ना यम्मी यम्मी आहे. यम्मी यम्मी आहे. हा, यम्मी यम्मी आहे. रियांश, तू काय खातोय? वॉटर ॲपल आणि वरती तर बघ. प्रीत, तू काय खातोय? वॉटर ॲपल. छान. बघ ना, आवडलं तिकडे तुम्हाला? आवडलं तुम्हाला दोघांना? हा. चला मग खा मग पटकन, मग निघूया आपण. ठीक आहे. तर आता आम्ही पोचलो होतो इथे फिजी फॉक्समध्ये. इथे आले होते मुलं खेळायसाठी आणि काय मुलं आल्या आल्या लगेचच दोघं जणं सुरू झाले. हा गेम खेळू का तो गेम खेळू असं चालू होतं दोघांचं. दोघं खूप जास्त एन्जॉय करत होते. मी आणि सपना वहिनी आम्ही दोघी पण बंपर राईडमध्ये बसलो होतो. मज्जा आली तिथे खरंच. बरेच गेम होते इथे आणि वीकडे होता त्याच्यामुळे एवढी काही गर्दी पण नव्हती. तर मुलांनाही सगळे गेम्स जे आहेत ते व्यवस्थित खेळायला मिळाले. इथे सेपरेट ट्रॅम्पोलिन पार्कही होतं आणि तिथे ही स्लाईड होती. बापरे, बरीच उंच होती. आम्हाला दोघींना तर बघूनच भीती वाटत होती आणि या मुलांना एवढी मज्जा येत होती, प्रीतला आणि रियांशला पण. ट्रॅम्पोलिन पार्क जो होता, ट्रॅम्पोलिनचा एरिया होता, तो पण बराच मोठा होता. प्रीत तर खेळून दमला आणि मग तो बाहेर निघाला. पण आमचा रियांश तर काही ऐकतच नव्हता. त्याचं इतकं उड्या मारणं चालूच होतं. मम्मी 2 मिनटं थांब, 2 मिनटं थांब असं करत तो निघतच नव्हता. मग शेवटी कसं तरी मुलांना तिथून बाहेर काढलं आणि खूप उशीर झाला होता. मुलांनी भरपूर तिथे एन्जॉय केलं. रियांशला बघू शकता की तो किती त्याचं जम्पिंग चालूच आहे. पण मग त्यालाही कसं तरी बाहेर काढलं आम्ही. जवळपास 9 वाजले होते आणि मग आजचा दिवस जो होता तो इथेच असा छान संपवला. मी आता बाजूला आली आहे. बाजूला आमच्या इथे माळी काकू राहतात आणि इथे आमच्या बाजूच्या सगळ्या ज्या काकू बहिणी ताई आहेत त्या सगळ्या आलेल्या आहेत. त्या सगळ्यांची ओळख करून देते. सगळ्यात पहिले या स्मिता बहिणी. नमस्ते. ह्या डॉक्टर आहेत, त्यांचे मिस्टर पण डॉक्टर आहेत आणि आमच्या पूर्ण एरियाचे हे फॅमिली डॉक्टर आहेत. अगदी सगळ्यांसाठी हेल्पफुल आहेत हे. कोणालाही काही असेल तर आम्ही सगळेजण यांच्याचकडे जातो. खिरकाडे मावशी आहे, ह्या पण इथे बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. या थेटे काकू आहे. यांचं सगळं आमच्या कॉलनीतलं सगळ्यात पहिले घर यांचंच लागतं. ही ज्योती आहे. हिला तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल तुम्ही. ही नवरीच्या आई, यांच्या मुलीचं लग्न पण आहे आणि तिचंच आता आहेर वगैरे सगळं काही बघत होतो आम्ही. हिच्या मुलीचं लग्न आहे आरतीचं पुढच्या महिन्यात. ही तर आई आहे. नमस्कार. ह्या बागुल काकू आहेत. ह्या पण इथेच बाजूलाच राहतात. ह्या सोनाली आहेत. ह्या पण नवीन आहेत. मी या आमची पहिलीच भेट आहे. आमची पहिलीच भेट आहे.
ह्या आत्या आहेत, ह्याची ज्योती होती, त्यांच्या सासूबाई ते ह्या नवरीची आजी आहे आणि हे नवरी आहे आरती आहे. आणि ह्या दळवी काकू आहे, ह्या पण बाजूलाच राहतात आमच्या इथे. दाखवलं ना. आणि हे अर्चना, हिला पण तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं. मीराताई ह्या पण इथे जवळच राहतात. हा, आणि ह्या माळी काकू, या आम्ही सगळेजण यांच्या घरी आलोय. जे आठवड्याने जे लागतं ते सगळं व्यवस्थित घे, लग्नाचं व्यवस्थित घे आणि नाही आणि लक्षात आलं खूप तर छान यादी एन्जॉय कर. करा. तुला सांगणार हो. जे काय सामान राहिलेले आहे त्याची सगळ्याचं यादी सपोर्ट कर. राहिलेल्या गोष्टींची यादी कर. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी नाही कळालं तर विचारायचं. म्हणजे त्याने मणी पण लिहित होतं तिचं जेवण वगैरे किती सगळं छान झालं तिला आणि आरती तुम्ही जाणीव ठेवायची यांची. बरं का? सगळ्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तू पण पुढे सांभाळायच्या. हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मी आता चहा घेते आणि नागलीचं पीठ बनवते. म्हणजे नागलीचे पापड जे आहे ते आम्ही बाहेरून बनवून आणतो, पण नागलीचं पीठ जे आहे ते आम्ही दरवर्षी घरी खायला नक्की बनवतो. तर ते आता दाखवते मी तुम्हाला की कसं बनवतं ते. त्याला नागलीचं पीठ खाण्यासाठी बनवते. खूप आवडतं आमच्या घरात सगळ्यांना नागलीचं पीठ खूप आवडतं. ते आता गिरणीतून नागली धुवून वगैरे वाळून ती आता दळून आणली. दळून आणल्यावर ती थंड करायची. ते केल्यावर ते चाळणीने पहिले चाळून घ्यायचं आहे, कोंडा काढून घ्यायचा आणि चाळलेलं पीठ परत फडक्याने गाळून घ्यायचं. फडक्याने गाळून घेतल्यावर जे खाली पडेल ते पीठ खाण्यासाठी तयार करायचं. त्याचाच आता नाश्ता करणार आहे आज आमच्या घरात सगळ्यांना ते पीठ फार आवडतं. आता बबलूला पण मी परत त्याच्यासाठी पण करणार आहे. सियासाठी पण केलं आहे. लहान मुलांना हे पीठ फार अतिशय पौष्टिक आणि सात्विक असतं. रियांशला पण हे पीठ फार आवडतं. मी रियांशला पण पहिले केलं होतं आणि आत्ता पण देणार आहे त्याला पण आणि सियाला पण. चाळलेलं पीठ पातेल्यात मी काढलं होतं. आता हे परत फडक्यावर गाळून घेते. गाळून घेतल्यावर हे वरचं जे फडक्यावर पीठ राहील त्याचे पण आपण पापड करू शकतो. कढईत पीठ टाकलं आहे. कढई टाकल्यावर आता आपण जो मसाला तयार केला आहे, पापड खार, मीठ, तीळ आणि जिरे आणि ओव्याची भरड केलेली आहे. आणि जेवढं आपण हे पीठ घेतलं आहे, 1 वाटी हे पीठ घेतलं आहे आणि तेवढंच आपण पाणी घेतलं आहे. आता हा पाणी टाकलं आहे मी 1 वाटी आणि आता हा मसाला आपण सगळं टाकून द्यायचा आहे. ना आपण खळखळ उकळी येऊ द्यायची आहे आणि पीठ टाकताना गॅस कमी करायचा आहे. पाण्याला ना आता खूप उकळी आलेली आहे. आता आपण गॅस कमी करू आणि हे पीठ आहे वाटीभर ते टाकू. आता पाण्यामध्ये पीठ टाकलं ठेवून द्यायचं आहे. त्याच्यावर मिनटं झाकण ठेवायचं आहे पीठ टाकल्यावर. झाकण काढल्यावर आपण ते पीठ ढवळून घ्यायचं आहे एकजीव करून. पीठ चांगलं एकजीव करायचं आहे. पीठ एकजीव केल्यावर आपण परत पातेलं ठेवायचं आहे. पिठाला ना चांगली वाफ आलेली आहे. पिठाला कलर पण खूप मस्त आला आहे. पाणी जर कमी वाटलं तर आपण थोडं वरतून पाणी टाकू शकतो. 1 मिनटं आता ना आपण थोडं पाणी टाकलं आहे. कोरडं पीठ वाटलं मला आणि पाणी टाकलं आहे ना. आता मी 1 मिनटं वाफेवर ठेवलं आहे. पीठ ना खाण्यासाठी तयार आहे. गरम पीठ जे आहे ते लाटण्याच्या साह्याने असं लाटून घेतलं आणि सॉफ्ट केलं. त्याची चपाती बनवली आणि त्या चपातीला तेल आणि चटणी लावली आणि ही शेंगदाणा लसूणची चटणी आहे ती अशी लावली त्याला आणि मग ती जे पोळी आहे ती फोल्ड करून घेतली. पीठ खाण्यासाठी तयार. आता आपण खाऊ शकतो. खूप एकदम अशी वेगळी रेसिपी आहे, आमच्या खानदेशी रेसिपी आहे ही. तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. नागलीचं पीठ अशा पद्धतीने खायला खूप यम्मी लागतं. मी आता माझ्या काकूच्या घरी आली आहे. माझे सगळे काका काकू नाशिकलाच राहता आणि सध्या मी 4 नंबर काकूच्या घरी आली आहे. तर मी आता सगळ्यांची ओळख करून देते. हे माझे काका आहेत. आम्ही यांना सगळ्यांना बापू म्हणतो. हा माझा भाऊ आहे पंकज. आनंद जरी म्हणजे माझा भाऊ आहे बा, सख्खा भाऊ, पण माझं आणि पंकजच्या लहानपणीपासून आमच्या दोघांचं खूप जमायचं. अगदी प्रत्येक गोष्टीत आम्ही दोघं सोबत असायचो नेहमी, है ना पंकज? आणि ही माझी काकू आहे. हिचं नाव आशा काकू आहे. माझ्या सगळ्याच काकू तशा तर छान आहे, पण आशा काकू माझी सगळ्यात फेवरेट आहे. अगदी म्हणजे काही असो
प्रत्येक गोष्ट मी आशा काकूसोबत शेअर करते आणि तिचा पण अगदी 8-15 दिवसाला प्रत्येक वेळेस तिचा फोन असतो, चौकशी करते, फार नेहमी काळजी करत असते काकू पण. आई पण आली माझ्यासोबत आणि ही माझी वहिनी आहे भाग्यश्री. ही पण खूप छान आहे. पंकजचा जेवढा छान स्वभाव आहे ना तेवढाच बहिणीचा पण खूप छान स्वभाव आहे. सगळ्यांसोबत अगदी मिळून मिसळून राहते. अगदी परफेक्ट मॅच होऊन गेली ती आमच्या घरामध्ये. भाग्यश्री पण, दामिनी पण, दोघी पण. आणि हा आमचा देवांश छोटासा हॅलो कर देवांश. छान केलं तू. तर आता इथून नवशा गणपतीचं मंदिर जवळच आहे. तर मग आता मी पंकज आता आम्ही जातो नवशा गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. आम्ही दोघं जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा अगदी रोजच जायचं दर्शन घ्यायला तिकडे. आता बऱ्याच वर्षानंतर आम्ही दोघं सोबत जाणार आहे आज. चला मग मंदिरात गेल्यानंतर तिकडचं दाखवते तुम्हाला कसं आहे नवशा गणपतीचं मंदिर. तर हे आहे आमच्या नाशिकचं नवशा गणपतीचं मंदिर. हे पेशवेकालीन मंदिर आहे. आनंदीबाईंनी हे मंदिर जे आहे ते बांधलं आहे आणि ह्या मंदिरामध्ये मी अगदी नेहमीच येते. नाशिकला जेव्हा पण येते तेव्हा पण मी ह्या मंदिराला भेट देते कारण माझ्या बाप्पावरती खूप जास्त श्रद्धा आहे. आणि हा जे नवशा गणपतीचं म्हणजेच प्रत्येक नवसाला पावणारा गणपती असं आहे हे. ह्याच्या तुम्ही घंट्या बघता आहात ना, तर जेव्हा पण केव्हा आपला नवस पूर्ण होतो तर प्रत्येक भक्त जो आहे तो इथे त्यानंतर अशी घंटी बांधून तुम्ही बघू शकता की किती साऱ्या घंटा ज्या आहे इथे आहेत. म्हणजे किती लोकांचे नवस जे आहे ते या मंदिराने पूर्ण केलेले आहे, गणपती बाप्पाने पूर्ण केलेले आहेत. आणि माझ्याही बाबतीत सांगते की आजपर्यंत बाप्पाकडे मी जे पण काही मागितलं आहे ते बाप्पाने अगदी खुल्या मनाने मला दिलेलं आहे. त्याच्यामुळे जर कधी नाशिकला जर आलं आहे तर तुम्ही ह्या मंदिराला नक्की भेट द्या. खूप छान वाटतं इथे, खूप प्रसन्न वाटतं. बाजूलाच गोदावरी नदी आहे आणि इथे आल्यानंतरच जे मन आहे ना खूप प्रसन्न वाटतं, खूप शांत वाटतं. हे जे मंदिर आहे ना ते खरंच खूप सुंदर आहे आणि इथे आल्यानंतरच तुम्हाला अगदी खूप छान वाटेल, खूप प्रसन्न वाटेल. काही ठिकाणं असतात, काही मंदिरं असतात ना ती फक्त बघायची नसतात, ती अनुभवाची असतात आणि त्यातलंच असं हे एक मंदिर आहे. इथून पुढे सोमेश्वर पण आहे. तुम्ही जर कधी नाशिकला आले तर नवशा गणपती आणि सोमेश्वर या दोघंही मंदिरांना नक्कीच भेट. 5:30ला घराच्या बाहेर असतो तर मग तिथं आमच्या जॉगिंग ट्रॅकला जातो. त्याच्या अंतरावर जवळचं आमच्या घराजवळ येते. तिथे जाऊन 4-5 राऊंड मारतो, मॉर्निंग वॉक करतो. नंतर 6 वाजेला आमचा ब्रह्मकुमारीचा ग्रुप आहे, तो ब्रह्मकुमारीवर झुंबा डान्स करतात, योगा संगीत योगा चालतो. अरे वा. तो 1 तास चालतो. त्याच्यानंतर परत 3 राऊंड मारतो. त्याच्यानंतर आपल्या इथे ओपन जिम आहे, ती जिम करतो आणि कंप्लेट 7:45ला घरी येतो. अरे बापरे, चांगलं रुटीन आहे तुमचं. दिवस 2 तास मी माझ्यासाठी घेतो सकाळी. हो ना, एकदम चांगली गोष्ट आहे. आणि आमच्या इथे भरपूर कार्यक्रम असतात. तिथे व्याख्यान होतात, खूप कार्यक्रम होतात. आमच्या आता काल विश्व हिंदू संमेलनचा कार्यक्रम होता आमच्या ट्रॅकवर, ग्राउंडवर, तो अटेंड केला. नंतर कीर्तन असतं, मोठमोठे व्याख्याते येतात, त्यांचं व्याख्यान असतं. तर असा कार्यक्रम असतो आमच्या एरियात. आणि जवळच लायब्ररी, कुसुमाग्रज लायब्ररी. वाटलं तर मग लायब्ररीत जायचं, पुस्तक बदलायचं, तिथं पेपर वाचायचा, नवीन पुस्तक पाहिजे ते वाटलं तर घेऊन यायची. आमचा रुटीन आहे आणि आमच्या एरियात सगळं काही आहे. त्यामुळे काही कर्माला काही असं नाही का, करमत नाही असं काही. म्हणजे तुम्हाला बोर नाही होत? बोर असं काही असं. जवळच आश्रम आहे, आसाराम बापूचा आश्रम आहे. गंगा नदी तिथे जातो, पुलाकडे नदीकडे. तिथे सकाळी 6ला तिथे जातो मी. आता तुम्ही बघितलं की माझ्या काकांचं किती चांगलं रुटीन आहे. ते पण म्हणजे रिटायर झाले, पण असं नाही का ते घरी थांबताय आणि त्यांना बोर होत आहे, असं नाही. त्यांनी त्यांच्या ॲक्टिव्हिटी त्यांनी करून घेतल्या अशा की त्याच्यात ते बिझी राहतात, स्वतःला फिट पण ठेवतात आणि मग त्याच्यामुळे त्यांना काही जास्त बोर नाही होत. ते चांगल्या व्याख्यानाला जातात, पुस्तकं वाचतात, त्याच्यामुळे त्यांचा वेळही जातो आणि बऱ्याच ओळखी पाळखी पण होतात, है ना. तुम्ही जे काही रिटायर्ड लोक आहेत त्यांना सगळ्यांना सांगा तुम्ही पण असं तुमचे छान रुटीन करा. एक फिक्स करा कार्यक्रम, म्हणजे दिवसभरात तुम्ही आपल्या याच्यात राहणार, ऍक्टिव्ह राहा आणि म्हणजे असं कंटाळवाणं नाही राहणार. योगा करा, व्यायाम करा, तब्येताला झेपेल असा व्यायाम करा, सकाळी फिरायला जा. अंदाज जेवण जगतं, एकदम फ्रेश राहतं. नक्की.
आणि मग बहिणीने असं छान असा स्वयंपाक केलेला होता. मग आम्ही जेवणं वगैरे करून आमच्या घरी गेलो आणि आजचा दिवस जो आहे तो संपला. हॅलो. तर आज सकाळी आमची जी आता पूजेची तयारी चालू आहे. पूजा म्हणजे आमची जी कुलदेवी आहे तर तिच्यासाठी आरती लावले जातात. कुलदेवी म्हणजे माझ्या माहेरची कुलदेवी. तर त्याच्यासाठीच आम्ही हे सगळे दिवे वगैरे करतो आहे. तर आज चैत्र पौर्णिमा आहे. तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आमच्याकडे अशा प्रकारे देवीला दिवे लावले जातात. सगळं काही केलं जातं. वेणी, फणी, जोडवे, परत तोडे वगैरे असं सगळं काही करून पूर्णाचा नैवेद्य वगैरे करायचा असतो आणि मग देवीची पूजा करायची असते. तर वर्षातून 4 वेळेस करत आहे. हे सविस्तर आई तुम्हाला सांगेलच. मला पण आता काही खास जास्त आठवत नाही. पण योगायोगाने ह्या वर्षी पण मी होती इथे घरी, म्हणून मग आता आई आणि मी आम्ही दोघीजणी मिळून पूजा करतो याची. तर तुम्ही जर खानदेश म्हणून जर बघत असाल तर तुम्हाला ही पद्धतनं तुम्हाला ही जी विधी आहे हा जो ही पूजा आहे तर नक्की माहितीच असेल की कुलदेवीच्या आरत्या असतात ते. आणि आमची कुलदेवी जी आहे म्हणजे जगतापांची जी कुलदेवी आहे ती चिराईबारीची देवी आहे. नामपूरकडे जाताना म्हणजे नामपूरपासून जवळच आहे आमचं गाव. तर तुमच्या पण पैकी जर कोणाची चिराई देवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि ही सांगा तुम्ही आरत्या लावल्या की नाही. आज चैत्री पौर्णिमा. आज आमच्या कुलदेवीची यात्रा असते चिराईवारीची. तर ही खानदेशात या आरत्या केल्या जातात. 4 वर्षातून या 4 वेळेस आरत्या लावल्या जातात. पहिली आरती असते रक्षाबंधनला, दुसरी आरती असते चौदस म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी असतात, तिसरी असते माघ पौर्णिमा आणि चौथी जी आज यात्रा असते ती आज म्हणजे चैत्री पौर्णिमा. घरोघरी लावल्या जातात आणि आज घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि यात्रा आमच्या चिराई देवीची यात्रा खूप पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात उत्सव साजरा केला जातो. तर रियांशच्या हाताने पूजा केली. रियांशचं चालू होतं मम्मी मलाच आरत्या लावायच्या, तर मग आईने त्याच्याकडून सगळ्या आरत्या लावून घेतल्या आणि आजची पूजा जी आहे ती पूर्ण केली. हॅलो. तर मी आता सकाळी ब्रेकफास्ट करते आणि आज म्हणजे सगळ्यात आवडतीचा ब्रेकफास्ट बनला आहे. तुम्हाला पण दाखवते. तर आज बनली आहे आळूवडी. मला ॲक्च्युली आळूवडी खूप 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 जास्त आवडते, पण मी कधीच बाहेरची आळूवडी खात नाही. असं म्हणतात की ते बाहेरची जी आळूचे पानं असतात ते खराब पाण्यावरती येतात किंवा काही पाण्यानं जी असते ती खाज वगैरे येते. तर मग त्याच्यामुळे म्हणजे घशामध्ये खवखव वगैरे होतं. तर त्याच्यामुळे आम्ही घरीच आळूचे कंद लावलेले आहेत आणि त्यांना खूप छान पानं येतात आणि आमच्या घरच्याच पानांची आळूवडी आहे. तर मी तुम्हाला आमच्या आळूचे झाड पण दाखवते. तर हे आहेत आमच्या घराचे आळूचे पानं. बघू शकता अगदी असे मस्त मस्त मोठे मोठे आणि हे असे काळे आहेत त्यांचे देठ. त्याच्याने आई म्हणत होती की याच्याने खाज नाही येत असं. तर यातल्या आता 4-5 आम्ही तोडलेत आणि हे बाकीचे अजून आहेत. अजून बाकीची पण झाडं आहेत. जसं हा विड्याचा वेल आहे. हे विड्याची पानं आम्हाला पूजेसाठी आणि विड्यासाठी पण उपयोगात येतात. त्याच्याच बाजूला आंब्याचं पण झाड आहे, बट यावर्षी त्याला आंबेच नाही आले. म्हणजे आजूबाजूला कोणाच्याच इथे मोहोर नाही आला. परत सीताफळाचं पण झाड आहे. सीताफळाला खूप सीताफळ येतात. आता सीझनमध्ये येतील त्याला सीताफळ. असं हे आमचं घराचं बॅकसाईड होतं आणि आता मी जाते घरात आणि मस्त माझा नाश्ता एन्जॉय करते. आता आमच्याकडे माझा भाऊ आला आहे मला भेटायला. हा माझा लहान भाऊ आहे अक्षय, चुलत भाऊ आहे. जसं मी सांगितलं होतं की मला 6 काका आहेत. हा लहान्या काकांचा मुलगा आहे. हाय. आणि हा दुसरा भाऊ आहे, हा मोठ्या काकांचा मुलगा आहे. याचं नाव राकेश आहे. तर ते 2 जण आले होते आता आमच्या घरी. असं हा इकडून मामा आहे भाऊ तुझे ते. अरे असं अजून शिकणार आहे ते दे अजून एक दे. किती आहे का त्या घरी पाठवली असते ना मग. हा, एक काम कर. आणि एक मोठ्या आईला पाठवली असते. प्लीज माझ्या दीदीच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, एवढी रिक्वेस्ट. तर आता माझ्या नाशिकचे वेकेशनचे इथे संपले आणि मी आता फायनली निघाली आता अहमदाबादसाठी. तर आता तेच आम्ही आता बॅग वगैरे सगळं काही बाहेर काढतो आहे आणि आता निघेल मी आता अहमदाबादसाठी. आता जास्वंदी चालली तिच्या घरी परतीच्या प्रवासाला. रियांश होतं तर आमचे 8 दिवस कसे निघून गेले तर आम्हाला काहीच कळलं नाही. छान मजेत दिवस गेले आमचे. इकडे जा तिकडे जा, छान गेले आमचे 8 दिवस. माहेरी कितीही थांबलं तरी मन नाही भरत. 8 दिवस कसे गेले खरंच नाही समजलं. घरी गेल्यानंतर आम्हाला दोघांना, मला आणि रियांशला नाशिकची खूप आठवण येणार होती आणि आई आबांना पण घरामध्ये खूपच बोर होईल आम्ही गेल्यानंतर, पण काय करणार, जावं तर लागतंच. मग सगळ्यांना बाय केलं आणि आम्ही निघालो आणि हा व्हिडिओ पण मी इथेच एंड करते. थँक्यू सो मच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा.